मंडळी खांबेवाडीत पोचलो आहे. हे बघा, हे खांबेवाडीतलं ग्रामदेवतेचं मंदिर. या घराच्या दरवाजाला हे बघा, हे मधमाशांचा पोळा आहे बघा इथे. आता पालखी येणार ना, म्हणून घरामध्ये ना अशा बघा रांगोळ्या काढल्या त्यासाठी. बघा ही पानं आहेत ना, सुमित तोडतोय. हे आता प्रसादासाठी. मोबाईल टॉवर. मी गावी ना रेंज नसते, मग असं घराच्या बाहेर जर मोबाईल असं कुठे इथे बांधून वगैरे ठेवला पण तर मंडळी आता वाजलेत संध्याकाळचे 3:30. जरा ऊन कमी झालं आहे आणि आम्ही निघालो आहे खांबेवाडीमध्ये आमच्या मधुदादाकडे. आता पालखी त्याच्याकडे आली असेल, म्हणजे येईल आता, तर म्हटलं त्याच्या आधी जाऊयात आणि फुलं वगैरे घेऊन आलो आहे मुंबईवरून. त्याला फुलं हवी होती, ती फुलं त्याला देऊया. आणि बघा एक झाडू आहे, झाडू द्यायची त्याला. ऊन बघा अजून किती आहे, तर तेवढं काय आता कडक ऊन नाही, ठीक आहे, थोडं आता कमी होतं आहे. तर जाऊया आता खांबेवाडीमध्ये. हे बघा ही जी समोर दिसते ना, या साईडला खांबेवाडी आहे आणि इकडे ही आमची वाडी बादेवाडी. आणि हा वाडीमध्ये येणारा असा रस्ता. काम सुरू आहे. तर चला जरा जाऊयात आणि पालखीचा देवाचं दर्शन पण होईल आणि मधुदादाकडे पण जरा घरी जाऊन येऊ. मंडळी खांबेवाडीत पोचलो आहे. हे बघा, हे खांबेवाडीतलं ग्रामदेवतेचं मंदिर आणि हे इथे समोर आहे ना, हे मधुदादाचं घर आहे. तर येता येता वाटेमध्ये ना हे आम्हाला भेटले, तर ह्याने आम्हाला इथे वरती सोडलं. आता इथे जाऊया मधुदादाकडे. अजून पालखी यायला उशीर आहे, तोपर्यंत जरा थांबूया मधुदादाकडे. सुमित जात होता फुलं घ्यायला, मध्ये भेटला होता, पण त्याला म्हटलं चल रिटर्न जातो आता. हे खांबेवाडीतलं आमच्या आत्याचं घर. इथे एक मोठं आंब्याचं झाड होतं, जबरदस्त आंबे लागायचे त्याला. हे कालिका माता मंदिर रंगमंच. जेव्हा पूजा वगैरे असते ना मे महिन्यात, तेव्हा इथे सगळे कार्यक्रम होतात, नमन वगैरे होतं. आमच्या मधुदादाच्या घरी आलो आहे आणि घराच्या मागच्या बाजूला आहे ना, तुम्हाला दाखवतो बघा, हे ना लिंबाचं झाड आहे बघा. हे खूप जुनं झाड आहे बघा, किती मस्त मस्त छान छान लिंबू आलेत. खूप जुनं झाड आहे आणि याचा ना वास एकदम मस्त, या पानांचा एकदम लिंबासारखा. आणि ना हे बघा, हे घर आहे ना, या घराच्या दरवाजाला हे बघा, हे मधमाशांचा पोळा आहे बघा इथे. याला टालिया म्हणतात. झाडाच्या टाळ्यांना जे येतं, म्हणजे फांद्यांना जे येतं ना, तो प्रकार आहे हा. हे बघा किती मधमाशा आहेत. मधमाशा आहेत ना, या चावऱ्या आहेत, म्हणजे चावतात, पण त्यांना जागा कुठे मिळाली बघा. चावली हाताला. हे बघा, हे बघा इथे कसं मारलं बघ, चोमत्या हातात. अरे कोकणातलं सुंदर घर आणि घराचा आजूबाजूचा शांत परिसर. खांबेवाडीमध्ये एवढी झाडं आहेत ना, म्हणजे एवढी झाडं कुठल्याच वाडीमध्ये नाहीत, एवढी झाडं इथे आहेत. आणि बघा इथे सुमित आहे ना, इथे पेरू दाखवते बघा. पेरू बघा किती लागले इथे. पेरू पण आहेत तेव्हा, इथे वरती पेरू आहेत, त्याच्यात दिसणार नाहीत. हे बघा इथे पण आहेत. पेरूचं झाड आहे. एक केळी आहे.
आता पालखी येणार ना म्हणून घरामध्ये ना अशा बघा रांगोळ्या काढले, जी पावलं काढलेत. आणि घराच्या मागे ना डोंगर आहे, या डोंगराच्या पलीकडे पिरदवणे. इकडे काजू बघा किती लागलेत. हे काजू. आणि बरोबर घराच्या समोर आहे ना हे वाडीतलं मंदिर आहे देवीचं, कालिका मातेचं. आता थोड्याच वेळात आहे ना पालखी येईल, त्याच्या आधी खेळे येतील आणि नंतर मग पालखी येईल. हा सुमितने केलेला जुगाड आहे इथे, मोबाईल टॉवर. मी गावी ना रेंज नसते, मग असं घराच्या बाहेर जर मोबाईल असं कुठे इथे बांधून वगैरे ठेवला, पण नेमका ह्या स्पॉटलाच रेंज येते, त्याच्यामुळे जरा असं कुंडीमध्ये मोबाईल लावून ठेवला आहे. पर्याय नसतो, करावं लागतं. आणि हे आमच्या मधुदाचं घर. आणि मगाशी दाखवली मधमाशी ना, ती तिथे चावली, दाखवायला गेलो ह्या बाजूला. आणि गावी असणारं हे झाड आहे ना, याला चांदाडीचं झाड म्हणतात. या झाडाची जी पानं आहेत मग ती प्रसादासाठी किंवा घरी आपला नाश्ता करण्यासाठी वगैरे, भाजी भाकरी खाण्यासाठी. बघा ही पानं आहेत ना, सुमित तोडतो आहे. हे आता प्रसादासाठी हळद कुंकू जे काय आता ठेवायचं असेल तर या झाडाच्या पानावरती ठेवतात, खास करून प्रसादासाठी किंवा मग घरी नाश्त्यासाठी या झाडाची पानं वापरतात. हे बघा ही मोठमोठी अशी पानं असतात. अगदी या पानावरती म्हणतात ना आपण जेवू पण शकतो. गावी ही मजा असते, ज्या वस्तू मिळतात त्याच्यामध्ये आपण त्याचा वापर करायचा. हा ही मोठमोठी पानं आहेत बघा. आपल्याला ताटच पाहिजे असं काय नाही, झाडाची पानं घ्यायची, त्याच्यामध्ये प्रसाद म्हणा किंवा जेवण पण करू शकतो. इथे फूल बघा काय मस्त आलं आहे, गुलाबाचं आहे. आता पालखी येईल आणि तिकडनं आल्याच्या नंतर आहे ना पहिलं घर यांचं होईल आणि मग त्याच्यानंतर इकडे आपल्या दादाच्या घरी येईल. संध्याकाळचे 5 वाजलेत. सूर्यदेव पण आता चालले तिकडे मावळतीला. सूर्यदेव मावळायच्या आधी आता पालखी येईल. इथे दादाच्या इथे जरा पालखी आल्याच्या नंतर आपण थोडं शूट घेऊ. पावणेसात झाले आहेत आणि खेळे आहेत ना आता आमच्या मधुदाच्या अंगण्यामध्ये आलेले आहेत. हे बघा बरं आहे ना. कधी आलं दुपारी? आम्ही पण दुपारी आलो. मांडवी हा दिवा.
नमस्कार करून घ्या. तिकडे बघ. तर मंडळी चला, आता दादाकडनं पालखी गेलेली आहे पुढच्या घरामध्ये. म्हणजे या वर्षीचा जो शिमगोत्सव होता, पालखीसाठी कोकणातला माणूस आपल्या घरी येतो आणि पालखी आपल्या घरी येते. ती आता पालखी घरी येऊन गेली आहे. आम्हीसुद्धा इथे आलो होतो, थोडा काळोख झाला आहे, आता घरी निघालो आहे.
तर आजचा संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर दादाच्या घरी असणारी पालखी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की हाईप करा. तर हा व्हिडिओ आता तुर्तास इथेच थांबवतो आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.